नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज 4 जुलै 2026. मित्रांनो, 4, 5, 6 आणि 7 चारच दिवस राज्यामध्ये जुलैचे महत्वाचे आहेत. विशेषतः मराठवाड्यामध्ये मित्रांनो. आज आपण फक्त हवामान अंदाजामध्ये मराठवाडा फोकस करणार आहोत. मित्रांनो, या 4 दिवसामध्ये मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. अगदी पिकांना जीवनदान देणारा पाऊस हा मराठवाड्यात पडणार आहे. मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कोणी घाबरून जाऊ नका. मित्रांनो, ही बंगालच्या उपसागरातील लो प्रेशर सिस्टीम आज अधिक जास्त बळकट बनत आहे. यामुळे मित्रांनो, संपूर्ण राज्यामध्ये मोसमी वारे सक्रिय झालेले आहे आणि राज्याच्या बहुतांश भागात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आहेत. विशेषतः आपण सांगितल्याप्रमाणे खानदेशात अतिवृष्टी झाली मित्रांनो. घाटावर पाऊस झाला. उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस झाला. परंतु माझा इंटरनल जो महाराष्ट्र आहे, अंतर्गत महाराष्ट्र, विशेषतः यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभाग येतो, अहिल्यानगर येतं. या विभागात मित्रांनो अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. अनेक शेतकरी बांधव या विभागात कधी पाऊस होईल हे सांगतात मित्रांनो. 4 तारीख ते 6 तारीख, 4, 5 आणि 6 हे 3 दिवस या विभागासाठी अतिशय महत्वाचे आहेत. आणि मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर एक मेसेज फिरत आहे की पुढील 3 तासामध्ये जालना, जळगाव वगैरे, नाशिक या भागात अलर्ट. निश्चित नाशिककडे अलर्ट असेल. मराठवाड्यात सध्या कुठेही अलर्ट नाही. मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आपण या IMDच्या मॉडेलनुसार सुद्धा पाहू शकतो. आज ही 4 तारीख आहे. इथं 4 तारीख असेल वर. 4 तारीख आहे मित्रांनो. हे घाटावर अलर्ट आहे. उत्तर महाराष्ट्राकडे पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आहेत. मराठवाड्यात मित्रांनो मध्यम ते जोरदार पाऊस आहे. अलर्ट मोड सध्या मराठवाड्यात कुठे नाही. त्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, हे मात्र निश्चित. राज्यामध्ये आज, उद्या, परवा पावसाचा जोर आहे. विशेषतः अंतर्गत महाराष्ट्रात यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, अहिल्यानगर, परभणी, नांदेड, हिंगोली या सर्व मराठवाड्यातल्या जिल्ह्यामध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आज होतील. या मॉडेलनुसार अधिक आपण दुसऱ्या मॉडेलचा अंदाज पाहू. मित्रांनो, पुढील 13 तारखेपर्यंतचा हा अंदाज आहे. मराठवाड्यातला पाऊस कमी होतो आणि उत्तर महाराष्ट्र, मध्य प्रदेशकडे पाऊस जातो. घाटावरला सुद्धा पाऊस मित्रांनो, दक्षिण भागातला जो घाट आहे, म्हणजे दक्षिण कोकण, यातला सुद्धा पाऊस कमी होतो आणि सुरत, गुजरात वगैरे पाऊस जातोय. उत्तर महाराष्ट्राकडे हा पाऊस बोलतोय. उत्तर महाराष्ट्रात 13 ते 15 तारखेपर्यंत पावसाच्या तीव्र हालचाली असतील. परंतु या कालखंडात मराठवाड्यातला पाऊस कमी झालेला असेल. मराठवाड्यात मित्रांनो, आपण पुढील 24 तासाचा हा अंदाज आहे. लक्षात घ्या. घाटावर मुंबईसह नाशिकला पावसाच्या जोरदार ऍक्टिव्हिटीज आहेत. तिथे पावसाचेच प्रदेश आहेत. परंतु मराठवाड्यामध्ये मित्रांनो, हे छत्रपती संभाजीनगरचा विभाग आहे. मराठवाड्यात मित्रांनो मध्यम ते जोरदार पावसाच्या नोंदी निश्चित या मॉडेलनुसार आज होतील. त्यामुळे कोणी चिंता करू नका. आपल्या शेती पिकाची निश्चित गरज भागेल एवढा पाऊस हा मराठवाड्यात होणारच आहे. हे पहा मित्रांनो, माझं सातत्याने मराठवाड्यावर लक्ष आहे. हा जरी अलर्ट दिसत असला तरी मित्रांनो, या पद्धतीने पाऊस होत नाही. लक्षात घ्या. कारण हे अल निनोचं वर्ष आहे. अल निनोच्या वर्षामध्ये आपल्याला प्रचंड पावसामध्ये विसंगती दिसत आहे, तफावत दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मित्रांनो, सर्व शेतकरी बांधवांनी सतर्क राहणे, सावध राहणे एवढीच विनंती मी तुम्हाला करतो. मित्रांनो, निश्चित 4 तारीख ते 6 तारखेपर्यंत मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटीज होतील. उत्तर महाराष्ट्रात पाऊस झालेला आहे. पश्चिम विदर्भात पाऊस झालेला आहे. पूर्व विदर्भात पाऊस पडतोय. घाटावर पाऊस पडतोय. पुणे विभागात पाऊस पडतोय. परंतु माझ्या मराठवाडा छत्रपती संभाजीनगर विभागात अद्याप दक्षिणेकडे, उत्तरेकडे छत्रपती संभाजीनगरचा पाऊस आहे. दक्षिणेकडे पावसाच्या नोंदी नाहीत. निश्चित या 4 तारीख ते 6 तारखेला या नोंदी होतील. एवढीच विनंती मी तुम्हाला करतो. थांबतो आणि हा अंदाज लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने आपल्या शेती पिकाचं नियोजन करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ.